माझं नाव सोनू पांडू पवार, मी ठाणा जिल्हा प्रवक्ता आहे, वंचित बहुजन आघाडी. काय आता नंदनवर आपण आले आहेत, शिवसेनेला पाठिंबा देतो, नेमकं काय माहिती आहे? हे बघा कसं आहे, शिवसेनाचे आम्ही लोकांनी इथे डेव्हलपमेंट्स बघितलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी तिथे करत आहे आणि त्याच आशा घेऊन आम्ही आज शिवसेनेला आज इथे पाठिंबा देत आहे की आमच्या एरियाचा तिथे विकास झाला पाहिजे, आमच्या समाजाचा तिथे विकास झाला पाहिजे. या कारणाने आणि या विश्वासाने आम्ही शिवसेनाबरोबर इथे येत आहे. काही ठराविक मुद्दे आहेत आपले जे आपण शिंदे साहेबांसमोर ठेवलेले होते, त्या मुद्द्यांवरती आपण त्यांना पाठिंबा देत आहे की? ओके, ह्याच्या पहिले जे प्रस्थापित नगरसेवक तिथे होते ते इतर मनुवादी समाजाची लोक मनुवादी लोकांची तिथे सत्ता होती आणि ते लोकांनी तिथे टोटली दुर्लक्ष केलं होतं आणि त्या दुर्लक्ष केल्यामुळे आमच्या समाजाचं तिथं खूप नुकसान झालेलं आहे. 21वं शतक चालू आहे पण तिथे बेसिक गोष्ट अजून प्रोव्हाइड नाही केली गेली आहे. लाईट, पाणी आणि रस्ते यासुद्धा तिथे व्यवस्थितपणे प्रोव्हाइड कधी झालेल्या नाही आहेत. आता शिंदेसाहेबांचं आम्ही काम बघितलेलं आहे, ते प्रॉपरली सगळीकडे निधी प्रॉपरली सगळे काय पूर्ण करतात आणि एरियाचं डेव्हलपमेंट करतात हे आम्ही बघितलेलं आहे आणि त्या कारणाने आम्ही शिवसेनाबरोबर जायचा इथे निर्णय घेतलेला आहे. फक्त उल्हासनगरमध्येच आणखीन काही नाही, हे फक्त उल्हासनगर मर्यादितच ही हे झालेली आहे आपल्या इथे युती, बाकी इतर ठिकाणी नाही आहे. आणि ह्याच्यामध्येही आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडनं आदेश आल्यानंतर आम्ही इकडे युतीसाठी आलेलो आहे. आणखी काय? हां, प्रकाश आंबेडकर साहेबांचं होतं की बाबा दगडापेक्षा वीट मऊ, तर शिवसेना हे पक्ष एनी टाईम बरं आहे आणि बाळासाहेबांनी आम्हाला हा आदेश दिला होता, भाजप सोडून कुठल्याही इतर पक्षासोबत तुम्ही युती करू शकता आणि यासाठी आम्ही आज इथे युतीला आलो आहे. धन्यवाद.